ओके सो प्रिव्हियस क्लासमध्ये बेटा आपण प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे काही क्वेश्चन सॉल्व केले होते. आजच्या क्लासमध्ये आणखी आपल्याला ॲडिशनल क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपल्याकडे या टाईप नाही. आपल्याला सांगितलं आहे द प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ गिवन प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन इज गिवन ॲज. या पद्धतीने आपल्याकडे प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे आणि आपल्याला व्हॅरियन्स ऑफ एक्सची व्हॅल्यू ऑब्टेन करायची आहे. बिफोर व्हॅरियन्स ऑफ एक्स वी शुड हॅव द व्हॅल्यू ऑफ के. जेव्हा के ची व्हॅल्यू आपल्याकडे असेल तेव्हाच आपल्याला व्हॅरियन्स ऑफ एक्स साठी जाता येईल. आता ऑलरेडी क्वेश्चन खूप मोठा आहे त्यामुळे मी त्याला डिरेक्टली सॉल्व करायला स्टार्ट करतो. बघा, जर के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर सर्वात आधी आपल्याला PMF अप्लाय करावा लागेल. सम ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटी मस्ट बी इक्वल टू 1. सो काय म्हणणार आपण, समेशन ओव्हर द इंटरवल. ओके, काय बनेल बेटा या क्वेश्चन मध्ये, समेशन ओव्हर द गिवन इंटरवल I is equals to 5 to 11. P of I should be equals to 1. सर्व प्रोबॅबिलिटीची सम घ्या. पहिल्या प्रोबॅबिलिटीची सम आहे बेटा 0.07. सेकंड प्रोबॅबिलिटी आहे 0.2. नेक्स्ट आहे 0.3 प्लस आहे आपल्याकडे किती के प्लस आहे बेटा आपल्याकडे 0.07. नेक्स्ट आहे आपल्याकडे 0.04. नेक्स्ट आहे आपल्याकडे 0.02 and this sum is equals to what 1. या सर्व प्रोबॅबिलिटीची सम किती असेल 1. प्लीज ॲड देम. बघा, के रिमेन्स ॲज इट इज. ॲडिशन घ्या प्रॉपरली, घाई करायची नाही. 0.2 प्लस 0.3 मीन्स 0.5. करेक्ट आहे ना. बघा किती व्हॅल्यू आली बेटा 0.5 म्हणजेच 50. आता कोण कोण राहिलं बघा, इथं किती आहे 0.07. ओके, मी सी व्हॅल्यू घेतली आपण. परत किती आहे 0.07 आणि हे दोघं 0.04 0.02 मीन्स 0.06 घेतो मी डिरेक्टली. सम करा त्याची किती येते 7 + 7 14. 14 + 6 मीन्स 20. 20 मीन्स 0. कॅरी किती बेटा 2. 5 + 2 मीन्स 7. सो हिअर इट इज 7. करेक्ट आहे. ओके, आणि पॉईंट किती 0. तर या सगळ्या टर्मची सम आहे 0.70 इज इक्वल्स टू किती 1. करेक्ट आहे. सो फायनली वी विल से के विल बी इक्वल्स टू 1 - 0.70 विच इज इक्वल्स टू के इक्वल्स टू 0.30. करेक्ट आहे. के ची व्हॅल्यू आहे बेटा 0.30 म्हणजेच तुम्ही त्याला 0.3 म्हणू शकता. ओके, क्वेश्चनला थोडं आपण डिरेक्ट सॉल्व करणार आहोत त्यामुळे मी पूर्ण पार्ट रिपीट न करता सरळ सांगतो की के जिथं आहे तिथं काय असेल 0.3 आहे. म्हणजे जर डिरेक्टली के ची व्हॅल्यू 0.3 दिलेली असती तर आपलं काम कमी झालं असतं, पण आपल्याला ते दिलेलं नव्हतं म्हणून आपण काय सांगितलं सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी इक्वल टू 1 आणि पहिले कोण ऑब्टेन केला के. ओके, बघा एकदम इझी क्वेश्चन आहे. 2021च्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, आता पुढे आपल्याला काय विचारलं ते चेक करा. फाइंड आउट करायचं आहे बेटा व्हॅरियन्स ऑफ एक्स. काय फाइंड करायचं आहे व्हॅरियन्स ऑफ एक्स. आपल्याला माहित आहे व्हॅरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय, व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू असते ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स मीन्स मीन व्हॅल्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर. करेक्ट आहे. या दोन व्हॅल्यू तयार करायच्या आहेत. एकदा त्या दोन व्हॅल्यू मिळाल्या की त्याचा प्रोडक्ट घेतलं की डायरेक्ट आपल्याला आन्सर मिळणार आहे. स्टार्ट करतो मी. चला बघा फर्स्ट पार्ट. ओके, लेट अस गो फॉर फर्स्ट पार्ट. ई ऑफ एक्स फाइंड करू म्हणजे मीन व्हॅल्यू फाइंड आउट करूया आपण. सो काय असेल बेटा ई ऑफ एक्स इज इक्वल्स टू. सो आपण सांगणार ई ऑफ एक्स असेल आपल्याकडे ई ऑफ एक्स इज इक्वल्स टू समेशन ओव्हर द लिमिट I इज इक्वल्स टू किती आहे व्हॅल्यू सांगा. समेशन ओव्हर द लिमिट I इज इक्वल्स टू किती 5 to 11 PI मल्टिप्लाइड बाय XI. PI मल्टिप्लाइड बाय XI. डिरेक्टली व्हॅल्यू घ्या बेटा. एक्सची प्रोबॅबिलिटी सोबत प्रोडक्ट घ्यायचा. चला सांगा पहिले एक्सची व्हॅल्यू किती आहे 5. प्रोबॅबिलिटी ऑफ 5 किती आहे 0.07. ओके, प्लस एक्सची व्हॅल्यू किती आहे बेटा 6. प्रोबॅबिलिटी किती आहे 0.2 प्लस एक्सची व्हॅल्यू किती आहे 7. प्रोबॅबिलिटी किती आहे 0.3. एक्सची व्हॅल्यू किती आहे बेटा 8. प्रोबॅबिलिटी किती होती के म्हणजेच किती 0.3. करेक्ट आहे. परत एक्सची व्हॅल्यू किती आहे 9.
व्हॅल्यू ऑफ प्रॉबॅबिलिटी इज 0.07 प्लस परत ॲडिशनल व्हॅल्यू किती आहे बेटा आपल्याकडे 10, प्रॉबॅबिलिटी किती आहे त्याची 0.04 अँड फायनली 11, एक्सची व्हॅल्यू 11, प्रॉबॅबिलिटी ऑफ 11 इज 0.02. चला सॉल्व करणं काही जास्त टफ नाही, दिसायला सोपं वाटते ते, फक्त डेसिमल प्रॉपरली अरेंज करायचे आहे. हा बोला माऊली. 5 7 जा 35, सो आन्सर इज 0.35. 6 2 जा 12, डेसिमल किती आहे एक डिजिट नंतर म्हणजे किती बेटा 1.2, व्हॅल्यू किती आहे 1.2. 7 3 जा 21, सो आन्सर इज 2.1. 8 3 जा 24, सो आन्सर इज 2.4. 9 7 जा 63, डेसिमल किती आहेत 2 म्हणजे किती बेटा 0.63. इज इट करेक्ट? 9 7 जा 63, नंबर 763. ओके. 10 into 0.4 means 40, 40 means 0.4 and finally 11 2 जा 22, 2 डेसिमल नंतर पॉइंट आहे म्हणजे किती बेटा 0.22. प्रॉपरली सॉल्व करायचं आहे, एक व्हॅल्यू जरी रॉंग झाली तरी तुमचा आन्सर मॅच करणार नाही. ओके प्लीज ऍड देम, ऍड करा बेटा. किती बनते आपल्याकडे सरळ सरळ इकडे पहा, याला बेटर वे 20 लिहा, याला 10 लिहा, याला 40 लिहा म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं असेल. अरे ओके आहे का? लास्ट डिजिट 2 + 0 2, 2 + 3 5, 5 + 0 5, 5 + 0 5, 5 + 0 5, 5 + 5 10, 10 means 0 carry 1. 1 + 2 3, 3 + 4 7, 7 + 6 13, 13 + 4 17, 17 + 1 18, 18 + 2 20, 20 + 3 23, 23 means 3 कॅरी किती आहे बेटा 2. 2 means पॉइंट देऊन देऊ आपण. चला बघा 2 + 0 2, 2 + 0 2, 2 + 0 2, 2 + 2 4, 4 + 2 4 + 2 6, 6 + 1 7. सो आन्सर इज 7.30. कशाची व्हॅल्यू आहे बेटा ही? दिस वन इज ई ऑफ एक्स. एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज 7.30. एक्सपेक्टेड व्हॅल्यू पण विचारला जाऊ शकते, पण सध्या तरी काय विचारलाय व्हॅरियन्स, त्यामुळे व्हॅरियन्ससाठी आपण सॉल्व करू. चला सांगा काय आहे सेकंड पार्ट. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे बेटा? ई ऑफ एक्स स्क्वेअर. वी वॉन्ट दी व्हॅल्यू ऑफ ई ऑफ एक्स स्क्वेअर. सांगा काय बनेल? ई ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू समेशन ओव्हर द गिवन लिमिट आय इज इक्वल्स टू 5 to 11, जी रेंज दिलेली असेल ती घ्यायची आहे. आणि काय असेल बेटा पी आय मल्टीप्लाइड बाय एक्स आय स्क्वेअर है ना, पी आय मल्टीप्लाइड बाय एक्स आय चा स्क्वेअर, कारण ई ऑफ एक्स स्क्वेअर पाहिजे. डायरेक्ट व्हॅल्यू घ्या, एक्स स्क्वेअर करायचे सगळं. चला सांगा पटापट काय असेल? ई ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू हॅव दी व्हॅल्यू काय बनेल बेटा? पहिले एक्स स्क्वेअर 5 चा स्क्वेअर किती 25. अरे करेक्ट आहे का? आणि त्याची प्रॉबॅबिलिटी किती आहे 0.07. ओके नेक्स्ट प्लस 6 चा स्क्वेअर 36, 36 ची प्रॉबॅबिलिटी आहे बेटा 0.2. इज इट ओके? अरे करेक्ट आहे ना. 7 स्क्वेअर 49, प्रॉबॅबिलिटी किती आहे 0.3. 8 स्क्वेअर 64, प्रॉबॅबिलिटी किती आहे बेटा के स्क्वेअर, के मीन्स 0.3. सॉरी प्रॉबॅबिलिटी किती आहे के मीन्स 0.3 नॉट स्क्वेअर. हाँ 9 स्क्वेअर इज 81 मल्टीप्लाइड बाय किती बेटा 0.07. ओके नेक्स्ट किती आहे बेटा 10 स्क्वेअर मीन्स 100 मल्टीप्लाइड बाय 0.04. आणि फायनली 11 स्क्वेअर इज 121 मल्टीप्लाइड बाय 0.02. एकदम इझी टास्क आहे, फक्त प्रॉपरली सॉल्व करणं गरजेचं आहे. ओके हॅव दी कॅल्क्युलेशन. सगळे बेटा कॅल्क्युलेट करायचे आहेत. बोला काय बनेल? 25 7 जा डायरेक्ट 7 न करा. 25 7 जा 175. किती डेसिमल शिफ्ट करायचे आहेत 2, म्हणजे व्हॅल्यू काय असेल 1.75 पहिली व्हॅल्यू. अरे करेक्ट आहे का? प्लस 36 2 जा 72,
डेसिमल्स किती शिफ्ट करायचे आहेत 2. 72 मीन्स 7.2 करेक्ट आहे. 49 3 जा 147. डेसिमल किती शिफ्ट करायचा आहे 1 म्हणजे किती येईल तो 14.7. इज इट ओके. 64 3 जा आय थिंक 192. 60 त्रिक 180 4 त्रिक 12 192. किती डेसिमल शिफ्ट करायचे बेटा 1.3 आहे ना म्हणजे किती 19.2 करेक्ट आहे. 81 7 जा किती 7 1 7 है ना आणि 7 8 जा 56 567. डेसिमल किती शिफ्ट होतील 2. दिस टाइम 2 डेसिमल्स. इज इट ओके. अरे करेक्ट आहे का म्हणजे व्हॅल्यू किती असेल बेटा 5 पॉइंट किती आला होता तो 67 बरोबर आहे का है ना 5.67. ओके नेक्स्ट 100 मल्टीप्लाइड बाय 0.4 है ना 4 into 100 मीन्स 400. 2 डेसिमल शिफ्ट म्हणजे किती 4. आणि फायनली 121 2 जा 242 डेसिमल किती 2. 242 मीन्स 2.42. इज इट ओके. प्लीज हॅव द ॲडिशन ऑफ ऑल. ॲड करा बेटा किती आहे तो 1.75 प्लस 7.2 मीन्स 0 करेक्ट आहे. 14.7 मीन्स 70. 19.20 5.67 परत किती 4.00 आणि फायनली 2.42. प्लीज हॅव द ॲडिशन ऑफ देम. 7 आणि 5 12 आणि 2 7 प्लस 5 12 12 प्लस 2 14 मीन्स 4 कॅरी 1. 4 प्लस 6 10 10 प्लस 2 12 12 प्लस 7 19 19 प्लस 2 21 21 प्लस 7 28 प्लस 1 29 मीन्स 9 कॅरी 1. हा डेसिमल ॲज इट इज. 2 आणि 4 कॅरी 2 आय एम सॉरी 2 प्लस 4 6 6 प्लस 5 11 11 प्लस 9 20 20 प्लस 4 24 24 प्लस 7 24 प्लस 7 31 31 प्लस 1 32 32 प्लस 2 34 मीन्स 4 कॅरी 3 3 प्लस 1 प्लस 1 मीन्स किती 5 54.92. So E of x square is 54.94. That is how we have E of x square. Finally we want variance of x. Okay बघा काय बनेल बेटा variance of x is equals to what is variance of x. It is E of x square minus E of x. Variance of x is E of x square minus E of x. E of x bracket square. Okay formula carefully लिहायचा आहे. E of x square minus E of x bracket square. Have the value. What is E of x square? E of x square is 54.94. Okay minus what is E of x? Value of E of x is 7.30. किती आहे बेटा 7.30 ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर. 7.30 कॅन बी ट्रीटेड ॲज 7.3 ओनली है ना. बघा सरळ सरळ 73 मल्टीप्लाइड बाय 73 करूया आपण. 7.3 चा स्क्वेअर पाहिजे आपल्याला है ना. हॅव द व्हॅल्यू 3 3 जा 9 3 7 जा 21 क्रॉस 7 3 जा 21 मीन्स 1 कॅरी 2 7 7 जा 49 प्लस 2 51 9 2 3 5. इथं किती डेसिमल आहेत 1 आणि 1 2 2 डेसिमल शिफ्ट 53.29. So we have the value as 54.94 minus 53.29. Have the subtraction. So 54.94 minus 53.29.
Okay, here it is 8, here it is 14. 14 minus 9 means 5. 8 minus 2 means 6. Here is 1. So your answer is 1.65. Okay, that should be your variance of x. This must be variance of x. Please check the answer. Your answer is 1.65. Option number C is the correct answer. Okay, option number C should be the final answer. बघा एकदम सिंपल असा क्वेश्चन आहे. टाइम कन्झ्युमिंग डेफिनेटली आहे, पण तुम्ही बघितलं आतापर्यंत आपण जेवढे क्वेश्चन सॉल्व केले प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे जवळपास 30-35 केले असतील, त्यामध्ये हा एकमेव क्वेश्चन आहे ज्याला एवढा वेळ लागला. नाही तर बाकी क्वेश्चन असे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ टाइम सॉल्व होतात. अरे करेक्ट आहे का? 2021च्या एक्झाम मध्ये बेटा हा क्वेश्चन आला होता. होप तुम्हाला क्लिअर असेल. बघून घ्या एकदा.